हां बघ बघू हे बघ 3 आणि ह्या 2चा गुणाकार करायचे असते 3 गुणिले 2 बरोबर 6 गुणाकार केल्यावर 6 बेरीज केल्यावर वजा 2 वर्गमुळात 6 बरोबर मान्य एवढं तर हे 3चा आणि या 2चा गुणाकार 6 गुणाकार केल्यावर 6 बेरीज केल्यावर वजा 2 वर्गमुळात 6 बरोबर हा बघ हे 6 आहे नाही या 6 ला मी काय लिहितो माहिती आहे का √6 ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना कोण आहे ना √6 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे रूट आणि स्क्वेअर आणि रूट निघून जाते √6 या √6 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे किती आलं √6 × √6 मान्य आहे का तुम्ही म्हणता √6 × √6 म्हणजे किती आलं 6 किंवा ह्याचं वर्गमुळाने वर्ग निघून गेला किती उरलं ओनली 6 √11 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू रूट आणि वर्गमुळाने वर्गमूळ निघून गेला वर्ग आणि वर्गमूळ निघून गेला 11 समजते का √13 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू किती झालं फक्त 13 √40 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं 14 याच पद्धतीनं त्यानं 6 ला जरी या पद्धतीनं कन्वर्ट केलं कळतंय का 6 म्हणजेच कोण आहे वर्गमुळात 6 कंसाचा वर्ग मान्य मग इथं मी काल इथं बोललो वर्गमुळात 6 कंसाचा वर्ग घेऊ दे काय हे मुलींना चालतंय का वर्गमुळात 6 कंसाचा वर्ग बरोबर आता ह्याला वर्गमुळात 6 म्हणजे आत्ताच काय म्हणला होतास तू वर्गमुळात 6 कंसाचा वर्ग म्हणजे काय वर्गमुळात 6 म्हणजे वर्गमुळात 6 दोन फॅक्टर आहेत त्याचे म्हणजे मी काल येणार इथं बघ गुणाकार वर्गमुळात 6 तेच मी ना गुणिले वर्गमुळात 6 दोन्हीला मायनस देतो का बरं मला इथं मायनस पाहिजे -√6 इंटू -√6 अरे हे शिकलाव का तुम्ही 9वीला स्वर्ण धडा होता पहिला धडा 9वीचा पाठ फर्स्टचा स्वर्ण सेकंड धडा सेकंड चॅप्टर स्वर्ण SURD स्वर्ण म्हणजे करणी धरणी करणी होतं नाही करणे वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 बरोबर 2 वर्गमुळात 2 हे शिकला आपण वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 5 बरोबर 2 वर्गमुळात 5 शिकला नाही हे पण याच पद्धतीने वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 बरोबर 2 वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 6 बरोबर वजा 2 वर्गमुळात म्हणजे इथं 1 नसतं इथं 1 नसतं इथं 1 1 + 1 इज इक्वल टू 2√6 इथं 1 नसतं इथं 1 नसतं 1 + 1 2√6 5 कळतंय का इथं 1 नाही इथं 1 नाही 1 + 1 2 √2 कळालं काय हे स्वर्ण शिकला आपण करणे शिकला याच पद्धतीनं तेव्हा त्यांचं दोघांचं बेरीज -1 -1 म्हणजे -2√6 येते काय बघ याच फॅक्टर येते लिहू दे का खाली -√6 -√6 हे लिहिले बघ तर काय लिहिते सांग बघू मग मला 3x² -√6x प्लस मायनस त्याला x लावायचं -√6x प्लस 2 इज इक्वल टू 0 हे वाटतं हे नाही 3 म्हणजे कोण आहे √3 इंटू √3 चालतंय का x² ला x² लिहितो -√6 चे फॅक्टर आहेत तेव्हा √6 म्हणजे असं पण देऊ शकतो √6 मिनिंग ऑफ इट याचा अर्थ कोण आहे √3 इंटू 2 चालतंय का रूट मध्ये नाही म्हणजेच कोण आहे जनार्दन वेगवेगळं √3 इंटू √2 चालतंय का √6 म्हणजे कोण आहे √3 इंटू 2 म्हणजेच जरा सेपरेट वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 चालतंय काय कोणतं पण असं लिहिणार आहोत मी तेव्हा खेळणं आहे का नाही त्याला या पद्धतीनं मांडणी करणार आहोत मी म्हणजे मी काल ह्यावर सांगतो तुम्ही रूट बोल की बरं राहू दे चल 3 इंटू अजून एक स्टेप वाढवतो रूट 6 म्हणजे कोण आहे वर्गमुळात 3 गुणिले 2 वजा x आहे हे पुढे x ला x वजा वर्गमुळात सांग बघू 3 गुणिले
2 आणि बाहेरच्या बाजूला किती आहे x अधिक 2 ला 2 बरोबर. ह्या 2 ला जे काय लिहितो माहिती आहे का √2 इंटू √2 चालतंय का इज इक्वल टू 0 जसंच तसं लिहून घे बाबा √3 इंटू √3 x स्क्वेअर मायनस याला वेगवेगळं दिलं √3 इंटू √2 x मायनस बोला बघू √3 इंटू √2 x प्लस √2 इंटू √2 इज इक्वल टू 0. त्याच्यामधलं काय काय कॉमन काढते √3 कॉमन काढलं मी √3 कॉमन काढलं इन ब्रॅकेटमध्ये काय उरलं बोलू शकता तुम्ही √3 सांग की √3 x कॉमन काढलं नाही x पण आहे की सांगायचं का तुम्ही √3 x कॉमन काढला इन ब्रॅकेट काय उरलं √3 x मायनस 1 कुठला आहे नाही दुसरं काय उरलंय √2 कॉमन राहिला मायनस इथनं तेव्हा घेणार येणार कॉमन आहे सारखा आहे बाहेरल्या बाजूला काढू शकतो कॉमन काय कॉमन काढायचं √2 कॉमन काढलं कंसात काय होतं √3 x प्लस नाही येता ज्या वेळेस मायनस कॉमन काढतो त्यावेळेस पुन्हा चिन्ह बदलायचं प्लस असलं तर मायनस असलं प्लस मायनस आहे ह्याचं मायनस कॉमन काढला पुन्हा चिन्ह प्लस आहे त्या प्लसला काय करायचं मायनस केला आणि बाहेर गेलंय उरलंच की दुसरं √2 उरलं चालतंय का इज इक्वल टू 0 फर्स्ट इन ब्रॅकेट काय काय येतं बघा फर्स्ट इन ब्रॅकेट √3 x मायनस √2 चालतंय सेकंड इन ब्रॅकेट काय होतं √3 मायनस √2 इज इक्वल टू 0. चल काय लिहितो √3 बोला √3 x ला रूट मध्ये लिहायचं नाही बघा x ला √3 मायनस √2 इज इक्वल टू 0 और √3 मायनस √2 इज इक्वल टू 0 है ना प्लस मायनस इसमें प्लस होणार आहे √3 इज इक्वल टू √2 और √3 इज इक्वल टू √2 गुणिले इसमें भागिले होणार आहे x इज इक्वल टू √2 बाय √3 और x इज इक्वल टू √2 बाय √3 चालतंय नाही एकाच वर्गात घ्यायचं म्हणलं तर येते x इज इक्वल टू एकच रूट आणि मध्ये 2/3 और x इज इक्वल टू एकच रूट काय येतो 2/3 एक तर उत्तर हे असणार आहे एक तर उत्तर हे असणार आहे दोन्ही बरोबर आहे ते चल